नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओत. तर आज ज्या विषयावर मी हा व्हिडिओ बनवत आहे तो खरं तर एक खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. जे विद्यार्थी डिप्लोमा करत असतील किंवा जे विद्यार्थी डिग्री करत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असा होऊ शकतो. कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की इंजिनिअरिंग जे आहे त्या संदर्भात आपण बरेच मीम्स बघतो आणि आपल्याला असं वाटतं की इंजिनिअरिंग ही खूप टफ आहे आणि इंजिनिअरिंगमध्ये खूप साऱ्या गोष्टीसुद्धा असतात. बट त्याच्यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते, की ज्या विद्यार्थ्यांचे विषय बॅक लागतात, ज्या स्टुडंटचे विषय हे सरासरी विषयांपेक्षा जास्त बॅक लागतात, अशा विद्यार्थ्यांसाठी बॅकलॉग लागतो. म्हणजे ते पुढच्या वर्षी जाऊ शकत नाही आणि जोपर्यंत ते विषय क्लिअर होत नाही, तोपर्यंत त्यांना घरी बसावं लागतं. म्हणजे 1 वर्ष त्यांचं वाया जातंच. मग याच्या दरम्यान काय होत असतं, की विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. जसं काही विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न होतो, की जर मला बॅकलॉग लागलं फॉर एनी रिझन आणि असं नाही, की विद्यार्थ्यांचे बॅकलॉग काय फक्त फेल झाल्यामुळे लागतात. काही-काही स्टुडंट असे असतात, की ज्यांना फिजिकल रिझन्स असतील, म्हणजे काही त्यांच्या आरोग्याविषयी प्रॉब्लेम असतात, काहींचे घरचे प्रॉब्लेम असतात, काहींचे वैयक्तिक प्रॉब्लेम असतात. तर या सगळ्या गोष्टीमुळं काय होतं, की त्यांचा एखादा विषय बॅकलॉग लागून जातो किंवा एव्हरेजपेक्षा जास्त विषय बॅकलॉग लागतात किंवा ते डिटेनही होऊन जातात. तर अशा परिस्थितीत मग ते कोर्समध्ये म्हणजे करंट इयरमध्ये जाऊ शकत नाही आणि त्यांना 1 वर्ष घरी बसावं लागतं. तर अशा केसमध्ये विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न हाच येतो, की याचा माझ्या फ्युचरवर काही परिणाम होईल का? जर मला एखाद्या जॉबसाठी जायचं असेल, तर मला म्हणजे असं त्या लोकांचं परसेप्शन होईल का, की नाही हा माणूस योग्य नाही आहे, याला बॅकलॉग लागला आहे वगैरे, वगैरे. या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत देणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही इतर मौल्यवान टिप्ससुद्धा सांगणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, सगळ्यात अगोदर तर बॅक लागणं म्हणजे काय? एखाद्या सेमिस्टरमध्ये सरासरी 6 ते 8 विषय असतात आणि पूर्ण इयरचं जर सांगितलं 16 ते 20 सब्जेक्ट आपल्याला एका स पूर्ण इयरमध्ये द्यावे लागतात. त्याच्यामध्ये होतं असं, की ज्या स्टुडंटचे सब्जेक्ट जास्त बॅकलॉग लागतात, म्हणजे जवळपास 5 विषय असतील, 6 विषय असतील, असेच विषय बॅकलॉग लागतात किंवा काही विद्यार्थ्यांचं काही फॅमिली रिझन्स असल्यामुळे ते 75% अटेंडन्स सिक्युअर करू शकत नाही. तर अशा केसमध्ये त्यांना घरी बसावं लागतं 1 वर्ष. तर असं होतं, की जेव्हा तुम्ही डिप्लोमा पूर्ण करता किंवा डिग्री पूर्ण करता, 3 वर्षाचे डिप्लोमा असेल किंवा 4 वर्षाची डिग्री असेल किंवा डिग्री प्लस डिप्लोमा 6 वर्ष असतील. याच्या दरम्यान जर एखादा वर्ष बॅकलॉग लागत असला, तर याच्यामध्ये होतं काय, की जर जे स्टुडंट काही असे असतात, जे डिप्लोमा पूर्ण करतात आणि डिप्लोमानंतर जॉबसाठी जातात. तर या केसमध्ये सुद्धा 1 वर्षासाठी तुम्हाला काही ठिकाणी गॅप सर्टिफिकेट द्यावं लागतं किंवा डिग्रीमध्ये सुद्धा द्यावं लागतं. तर अशा केसमध्ये जर तुम्ही असा विचार करत असाल, की याचा माझ्या फ्युचरवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होत असेल, तर तुम्ही चुकीचे आहात. असं काहीही होत नाही. कंपनीमध्ये कोणत्याही परिस्थितीत विचारलं जात नाही, की 1 वर्ष बॅकलॉग लागला, का लागला? काहीच नाही. एखाद्या वेळेस विचारलाही जाऊ शकतो, की बाबा त्या व्यक्तीमधने 1 वर्ष घरी राहून नेमका टाईम कुठे इन्व्हेस्ट केला किंवा टाईमाचा काय सदुपयोग केला. पण शक्यतो असं तरी कोणतीही कंपनी समजत नाही, की ही व्यक्ती डिस्क्वालिफाईड आहे किंवा ही व्यक्ती अत्यंत काय म्हणतात अपात्र आहे, की तो माणूस आपल्या जॉबसाठी लायक नाही. असं कोणतीही कंपनी समजत नाही युजुअली. याउलट आपल्याला विचारल्याच येतं, की तुम्ही बुवा 1 वर्ष घरी असताना काय केलं? किंवा काही रिझन होतं का? काय? काही-काही कंपन्यात तर हे सुद्धा विचारत नाही. सरळ-सरळ आपलं अकॅडमिक क्वालिफिकेशन, आपल्या इंटरव्ह्यूचं परफॉर्मन्स आणि त्याचबरोबर आपण जी काही एक्झाम दिल्या जाते कॅम्पसच्या रिक्रुटमेंटमध्ये, त्यावरती आपलं क्वालिफिकेशन जे असतं ते होत असतं. त्याच्यामुळे हा जर तुमचा काही भ्रम असेल, की माझा याच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल का? नाही. बट हो, एक गोष्ट असते, की जर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये किंवा तुमचा जो बॅकलॉग जो असेल, बॅकचे इयर जर 5 वर्षापेक्षा जास्त असतील, 3 वर्ष, 4 वर्ष, ठीक आहे 3 वर्ष, 4 वर्ष ओके. बट 5 वर्षांपेक्षा जास्त जर तुमचं गॅपचे इयर असतील, तर इन दॅट केस तुम्ही तुमची एजसुद्धा त्याच्यामध्ये बसू शकणार नाही, पहिलं. दुसरं, जर एनीहाऊ एज जरी बसली, तरीसुद्धा एम्प्लॉयरला असं वाटू शकतं, की या व्यक्तीने इतके वर्ष काय केलं? असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. त्याच्यामुळे मी 5 वर्षापेक्षा जास्त ज्या लोकांचा गॅप आहे त्यांच्याविषयी काही सांगू शकत नाही. बट हां, ज्या स्टुडंटचा 1 वर्ष, 2 वर्ष किंवा मॅक्सिममली 3 वर्ष बॅकलॉग जरी असला, तरीसुद्धा कंपनी काही फारसं एवढं काही करत नाही. बट तुम्हाला त्याच्यामध्ये एक चांगलं जस्टिफिकेशन जे आहे त्या गॅप संदर्भात द्यावं लागतं. दुसरं महत्त्वाचं असं आहे, की गॅप लागताना तुम्ही त्याचा सदुपयोग करता की दुरुपयोग करता हाही एक महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे काही स्टुडंट असे असतात, ज्यांना फेल्युअर लागतं. का बरं? कारण की ते त्या सब्जेक्टमध्ये पास करू शकत नाही किंवा काही अन्य रिझन. बट 1 वर्ष असताना जर त्या स्टुडंटनं स्वतःला मोटिव्हेट केलं आणि तो अजून जोमाने अभ्यास करायला लागला, तर याचा फायदा असा होईल, की तो स्टुडंट जास्त पद्धतीने मार्क घेईल. इव्हन रेग्युलर स्टुडंटपेक्षा तो विद्यार्थी जास्त मार्क घेतो आणि कॅम्पसमध्ये सुद्धा
एक चांगली जॉब जे आहे ते सिक्युअर करतो. तर डिग्रीमध्ये सुद्धा किंवा MSBTच्या फायनल इयरमध्ये लास्ट 2 सेमिस्टरमध्ये सुद्धा चांगले मार्क घेऊन एक चांगलं कॉलेज मिळू शकतं.